न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। स्त्री शिक्षणाचे उद्धारक, सत्यशोधक, समाज निर्माते महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समारंभाचा शुभारंभ नागपुरात काल दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी नागपुरात झाला। बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या 19व्या वर्धापन दिनी नागपूरच्या सीताबर्डी हिंदी मोर भवन सभागृहामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी या सामाजिक व वैचारिक कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा बरियमच्या संस्थापिका ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्रीमंत गोंडराजे वीरेन शाह प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा खासदार पद्मश्री विकास महात्मे, माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, विचारवंत प्राध्यापक पंकज कुरळकर, डॉक्टर युगल रायलू, डॉक्टर कुणाल पडोळे, समाजसेवी ज्ञानेश्वर रक्षक, विनायक जामगडे, दिलीप खोडके यांनी समयोचित मार्गदर्शन केले। महात्मा ज्योतिराव फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला। बरियमच्या 19व्या वर्धापन दिनी शेकडो कार्यकर्त्यांनी माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांना मोठा पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या। आपल्या अध्यक्षीय भाषणातून माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या चतुर्सूत्रावर आधारित सर्वोत्कृष्ट संविधानाची निर्मिती करून धर्मनिरपेक्ष भारताची संकल्पना मांडली। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारत देशातील 130 कोटी नागरिकांचे आधारस्तंभ व नेते बनले। त्यापुढे म्हणाल्या की भारत सरकारने बोधी गया टेम्पल ॲक्ट 1949 मध्ये सुधारणा करून महाबोधी विहार बुद्ध गया टेम्पल हे बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावे, त्यासाठी सुलेखाताई कुंभारे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली असून ज्या आस्थेवर सुप्रीम कोर्टाने राम जन्मभूमीचा निर्णय दिला त्याच आस्था व भावनेच्या आधारे बिहार राज्यातील महाबोधी विहार बुद्ध गया हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी याचिकेत त्यांनी मागणी केल्याची माहिती यावेळी उपस्थितांना त्यांनी आपल्या भाषणातून सांगितली। आंबेडकरी जनतेला अपेक्षित असलेल्या रिपब्लिकन नेत्यांच्या ऐक्यासाठी पुन्हा एकदा सुलेखाताई कुंभारे प्रयत्न करतील अशी त्यांनी ग्वाही दिली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमराव फुसे यांनी तर सुरेख संचालन माजी नगरसेविका वंदना भगत यांनी केले। कार्यक्रमाचा शेवट जनगण मन राष्ट्रगीताने झाला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बरियमचे अजय कदम, दीपांकर गणवीर, उदास बनसोड, सुशील तायडे, रेखा भावे, रजनी लिंगायत, सावला सिंगाडे, रजनी गजबिये, विष्णू ठवरे, रवी रंगारी, सुकेशिनी मुरारकर, नंदा गोडघाटे, विलास चन्ननखेडे, रजनी गजबिये, उषा भावे, देवांगना गजबिये, विनोद बागडे, अरविंद वाळके, प्रभाकर ढोके, दिनेश बनसोड, राजू गोरले, सुनील वानखेडे, सचिन नेवारे, नरेंद्र चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले। यानंतर माननीय फुसे साहेब यांना विनंती करतो। आपले सर्वांचे उद्धार करते भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन। ज्या ज्या महापुरुषांनी, बहुजनातील महापुरुषांनी मानव कल्याणाकरता कार्य केले त्या सर्व महापुरुषांची एकता मंच यांचा 19वा वर्धापन दिन समारंभ करत आहोत। या समारंभाच्या अध्यक्षा आमच्या मार्गदर्शिका आदरणीय ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारेजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय माजी खासदार, त्याचं महत्त्व लक्षात घेता आणि महात्मा ज्योतिबा फुले तू बाबासाहेब आंबेडकर असा हा जयंती समारंभाचा शुभारंभ आज आपण या ठिकाणी करतोय। आणि ही खरं वैचारिक आज या ठिकाणी मंच आणि वैचारिक माध्यमातून आज आपण खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करताय असं माझा या ठिकाणी विश्वास व्यक्त करते। आजच्या या कार्यक्रमाला खरं म्हटलं की उद्घाटक कोणी असावं। आता आपण समजा मित्र पक्ष भारतीय जनता पक्षाचं असं म्हणतात की टायमी तर एखादा गडकरी साहेब किंवा एखादा देवेंद्र फडणवीस कोणाला तरी बोलवेल
बहुजन रिपब्लिकन एकता मंच उद्घाटन करायला नाही, त्यांची गरज नाही आहे. आज खऱ्या अर्थाने बहुजन रिपब्लिकन एकता मंच उद्घाटक कोण असावं याच्यावर आम्ही चिंतन आणि मनन केलं आणि एखाद्या गौड समाजाचं व्यक्तिमत्व ज्यांनी नागपूर शहर स्थापन करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे त्यांचे वंश म्हणून आज बिरेन शहा श्रीमंत गुण राजे साहेब यांना उद्घाटक म्हणून या ठिकाणी आमंत्रित केलं आणि मला फार आनंद होत आहे आपण इथे आलात. हे बघा, आपण जास्त बोलण्यात काय अर्थ नाही, इथे सिम्बॉलिक आहे. एव्हरीथिंग इज व्हेरी सिम्बॉलिक. या ठिकाणी सर्व बहुजन समाजाच्या नेत्यांना आमंत्रित करणे हे पण हिमतीचं काम आहे, इतकं सोपी नाही आहे. बहुजन समाजाच्या लोकांना या, बोला, बाबासाहेबांवर बोला, महात्मा ज्योतिबा फुलेंवर बोला. हे काही साधी सर्कस नाही आहे जशी तुम्हाला वाटत असेल. आणि यांना एकत्रित आणणं आणि त्यामध्ये मला फार आनंद झाला की डॉक्टर कुणाल पडोळे सारखे तर युवा आलेच आहेत, पण या ठिकाणी प्राध्यापक पंकज कुरटकर साहेबांसारखे महात्मा ज्योतिबा फुलेवर इतकं सुंदर त्यांचं भाषण होतं. आम्ही इथे सर्व रेकॉर्डिंग करत आहोत आपलं भाषण. महात्मा ज्योतिबा फुलेंवर जे आपण बोललात अभ्यासपूर्ण, खऱ्या अर्थाने आपल्याला बोलवल्याबद्दल मी वंदनाला पण या ठिकाणी धन्यवाद देईन. आपण महात्मा ज्योतिबा फुले बद्दल बोलले, आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांबद्दलही सांगितलं आणि दोघांची कनेक्टिव्हिटी म्हणजे एखादा महामानव हा कसा महात्मा ज्योतिबा सोबत जुडलेला आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब हे आपल्या भाषणातून आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी विकास महात्मे साहेब येऊन गेले, पद्मश्री पुरस्कार त्यांना प्राप्त झालेल्या वेळात वेळ येऊन ते इथे बोलून गेले. त्यासोबतच या ठिकाणी माननीय दिलीप खोडके साहेब बोलले, अध्यक्ष मराठा महासंघाचे ते अध्यक्ष आहेत. आपण खरं म्हटलं की थोडं उशीर आला, पण आपण इथे आलात आणि मराठा समाजाचं आंदोलन ज्या पद्धतीने या संपूर्ण महाराष्ट्रात झालेलं आहे त्या आंदोलनाला बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा एक ऊर्जा प्राप्त झालेली. आपली मराठा लोकांना आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षण मिळण्याची जी मागणी आहे त्याकरिता लाखोच्या संख्येने शिस्तबद्ध असे मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रात निघाले. सुप्रीम कोर्टात आपण गेलेले आहे, आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. हे बघा, हा लढा असतो. मला काय मिळालं तो नंतरचा भाग आहे, पण मी समाजाला एकत्रित करून आपली शक्ती मी शासनाला दाखवू शकतो, हा लढा त्या ठिकाणी झालेला आहे. मला नेतृत्व करायची गरज नाही माझ्यासारख्या व्यक्तीला. आम्ही तिथे एक आपले शिपाई म्हणून, आमचा समाज त्या मोर्चाचा एक शिपाई म्हणून आपल्यासोबत त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावेल असं या ठिकाणी मी आपल्याला आश्वासन दिलं. आपण आमचे आदर्श आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगते की या रक्षक साहेबांनी जेव्हा बोलले तेव्हा तुम्हाला खूप आनंद झाला. बायांबद्दल ते बोलत होते, तुम्हाला फार बरं वाटलं. आणि रक्षक साहेब जे आहे हे बघा, हे काय तुम्हाला जे आहे ना, तुम्हाला थोड्या डोक्यामध्ये एक भरलेलं आहे काय की आम्ही 100% आंबेडकराईच, दलित समाज आंबेडकरी समाज असणं, आम्ही बाबासाहेब आमचे असं म्हणून चालत नाही. बाबासाहेब तुमचे आणि आमचे नाही आहेत. बाबासाहेब इथे बसणारे संपूर्ण बहुजन समाजाचे आहेत. हे तुम्हाला पटवून देण्याकरिता आपण फार संकुचित झालेलं. आपण बाबासाहेबांना इतकं लहान केलं की बाबासाहेब म्हटलं की दलितांचा नेता. व्हॉट इज दिस? ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी या जगामध्ये तोड नाही असा संविधान दिला या भारताला, ते बाबासाहेब कसे संकुचित होऊ शकतात? प्रत्येकाने बाबासाहेबांबद्दल सांगितलं, प्रत्येकाने सांगितलं संविधान दिल्यामुळे त्यांना काय आत्मसन्मान मिळालेला आहे, समानतेचा अधिकार मिळालेला आहे, स्वातंत्र्य मिळाले आहे, बंधुभाव मिळालेला आहे. हा संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी फक्त यांना दिला नाही, तुम्हाला दिला नाही, तर 120 कोटीची जनता जी या भारतामध्ये राहते
त्यांच्यावर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा उपकार आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छिते. 120 कोटी जनतेवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी उपकार केलेले आहे. या उपकाराची परतफेड कधी होऊ शकत नाही. समानतेचा अधिकार प्रत्येकांना, धम्मपालन करण्याचा अधिकार प्रत्येकांना, कोणाला काय व्हायचंय त्याचा अधिकार. आज संविधानावर लोकसभेमध्ये चर्चा होते, विधानसभेमध्ये चर्चा होते, तासन तास लोक बोलतात. त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचं आपण कशा पद्धतीने जयंती साजरी करावी असं रक्षक साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं. बाबासाहेबांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात टाका असं त्यांनी सांगितलं. काही समजलं तुम्हा लोकांना? समजलं की नाही समजलं? डोक्यावर तर घेणारच पण डोक्यातही टाकणार. आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं बहुजन रिपब्लिकन एकता मंच स्थापन करताना अगदी मनात असं नव्हतं की आपण बहुजन रिपब्लिकन एकता मंच स्थापन केलं पाहिजे. इतके सारे म्हणजे बहुजन समाजाचे नव्हे तर रिपब्लिकन पक्षाचे पण इतके सारे गटतट असताना बहुजन रिपब्लिकन एकता मंच स्थापन करण्याची गरज का पडली सुलेखाताईला? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन रद्द करून फक्त शेड्यूल कास्ट फेडरेशनचा एक पक्ष म्हणून न ठेवता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी ते रद्द केलं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना समाजासमोर ठेवली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे कसं? परत तेच आलं, परत तेच आंबेडकराईट. आंबेडकराईट म्हणजे कोण? दलित समाज, बौद्ध समाज. आणि म्हणून त्यामुळे बहुजन समाजाचे लोक आपल्या जवळ यायला तयार नव्हते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना बाबासाहेबांची अशी होती की सर्व दलित, शोषित, अल्पसंख्याक, बहुजन समाज, आदिवासी सर्वांना घेऊन एक असा राजकीय पक्ष असावा ज्यामध्ये सर्वांना न्याय हक्काचा लढा आपल्याला देता येईल. आणि म्हणून बहुजन रिपब्लिकन एकता मंचची स्थापना झाली. आमचा प्रयत्न असा आहे, मी रिपब्लिकन नेत्यांनी एकत्रित यावं म्हणून RBI स्क्वेअरला 8 दिवसाचं उपोषण केलं होतं. 8 दिवस मी उपाशी राहिली. त्यावेळेस मला माहीत नव्हतं की आपल्याला पाणी पिता येत नाही. 8 दिवस सर्व रिपब्लिकन नेते माझ्याकडे आले, ताई आपण उपोषण सोडा. पण गटतट काही संपले नाही. मी गटतट संपण्याचं कारणही दिसत नाही मला. पण माझा विश्वास आहे की सर्व गटतट जरी असतील तरी ते का मंचावर येऊ शकतात. वैचारिक मतभेद नाही आहेत ना, आलं का लक्षात? आणि हे कठीण काम नाही आणि हे फक्त मी करू शकते, आणि सर्व रिपब्लिकन नेत्यांना एकत्रित आणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्याचा संकल्प महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेबांच्या या प्रतिमेसमोर आपण संकल्प करूया. माझा विश्वास आहे. ॲक्च्युली मी कशी आहे ना, मला असं वाटलं बहुजन रिपब्लिकन एकता मंच रजिस्टर्ड करा. आपल्यापैकी सर्वांना माहिती आहे इलेक्शन कमिशनरकडे रजिस्टर्ड पार्टी करावं म्हणजे ते पण काही खेळ नाही आहे. आजही माझ्याकडे इलेक्शन कमिशनर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पत्र येतात बहुजन रिपब्लिकन एकता मंचानं, राज्याचे निवडणूक आयोगाचे पत्र येतात. प्रत्येक GR माझ्याकडे येतो. इलेक्शनच्या संदर्भामध्ये प्रत्येक GR माझ्याकडे येतो. ही त्या इलेक्शन कमिशनरकडे बहुजन रिपब्लिकन एकता मंच रजिस्टर्ड झाल्यामुळे. पण बहुजन रिपब्लिकन एकता मंच हे राजकीय नाही आहे. हा राजकीय मंच अजिबात नाही. आम्ही स्वतः राजकारणी नाही आहोत. मी स्वतः राजकारणी नाही आहे. मला जर पाहिजे असतं मी माझ्या कार्यकर्त्या लेकरांना सांगते, आज सत्तेमध्ये BJP सत्तेमध्ये आहे, राज्यामध्ये केंद्रामध्ये आहे. मला पाहिजे ते पद मी घेऊ शकते. पण मला त्या पदासमोर मला ते पद फार तुच्छ वाटतात, फार लहान वाटतात. माझ्याजवळ जे परमनंट पोस्ट आहेत कवाडे सर, तुम्ही ऐकून घ्या. आज मला आमदार, खासदार, मंत्री हे पद फार लहान वाटतात. कारण माझ्याजवळ 2 पदं अशी आहेत जे माझ्याजवळ परमनंट आहेत आणि मरेपर्यंत राहतील. ते म्हणजे बाबासाहेबांची एक भीमसैनिक आणि बौद्ध उपासिका म्हणून हे 2 पदं माझ्यासोबत आहे. आणि म्हणून ही लढाई जी आहे ही लढाई सुरूच राहणार आहे. अपने साथ कितने लोग आए ये बहुत जरूरी नहीं है.
लढाई लढणं जरुरी आहे. आणि म्हणून ताईंनी बहुजन रिपब्लिकन एकता मंच कायम ठेवलं. जेव्हा जेव्हा मला वाटतं तेव्हा तेव्हा मी सगळ्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करीन आणि तो पूर्ण होईल. या ठिकाणी मी एवढंच सांगते की बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या माध्यमातून आम्ही एकच सांगतोय, बहुजन रिपब्लिकन एकता मंच का यही सपना परम पूज्य डॉक्टर बाबा साहब के समाज को स्थापन करने का संकल्प हम पूरा करेंगे, हे आमचं घोषवाक्य. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्व एकत्रित झालेल्या, मी जास्त काही बोलत नाही. कवाडे सरांना थोडंसं हळूच मी दाखवलं माझ्या मोबाईलवर की मी आता कास दिल्लीला जाऊन आली आणि सुप्रीम कोर्टमध्ये मी पिटिशन दाखल केलं. मी फक्त त्यांच्यापुरते म्हटलं होतं, त्यांनी आता ब्लाउज स्पीकरमध्ये सांगून दिलं. म्हणून मी वंदनाला म्हटलं चिठ्ठी दे मी थांबो. कारण मी त्यांना फोटो कसला दाखवला माहितीये, मी सुप्रीम कोर्टामध्ये वकिलाचा कोट आणि गाऊन घालून पिटिशन फाईल केलेली आहे स्वतः. आणि तो पेपरमध्ये येईल कोणत्या तारखेला? 14 एप्रिलला. दिखा देंगे बाबा साहब की बेटी कि ये एक नया हमने डाला है. कारण आपल्याला जो निर्णय मिळणार आहे, बुद्धगया टेम्पल ऍक्टचे मोर्चे आपण काढणार, आपण धरणं आंदोलन देणार, सर्व करणार, पण निर्णय जो मिळणार आहे तो सुप्रीम कोर्टातून मिळणार आहे. आणि म्हणून सुलेखा ताई, नलिनी ताई, नारायणराव कुंभारेच्या नावाने पिटिशन एक बाईने संपूर्ण भारतामध्ये पहिली पिटिशन बुद्धगयामध्ये टाकलेली आहे. आणि त्याचंही कारण मी तुम्हाला कवाडे सर सांगते की ससाई बंतीजींनी जेव्हा पिटिशन टाकली होती 13 वर्षापूर्वी, तेव्हा राम जन्मभूमीचा निर्णय झालेला नव्हता. आणि माझ्या पिटिशनमध्ये मी सांगितलेलं आहे की जर तुम्ही राम जन्मभूमीचा निर्णय आस्थावर घेऊ शकता तर बौद्धांचा हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. याच्यावर मी पिटिशन टाकलेली आहे. मला काही जास्त बोलायचं नाही, मला जास्त काही सांगायचं नाही आहे. मला माझ्या आईने म्हटलं होतं, मी जेव्हा माझे वडील गेले आणि 1982 साली जेव्हा वडील गेले तेव्हा मी विद्यार्थी होती, LLB सेकंड इयरला शिकत होती. तेव्हा माझ्या आईला म्हटलं की आता वडील गेले, वडिलांचं काम मी पुढे नेणार. ती म्हणाली समाजाच्या भानगडीत पडू नको बरं, तू समाजाचं काम करू नको बरं, हा समाज तुला काही डोक्यावर घेणार नाही बरं, तुला काही धन्यवाद देणार नाही ग. तुझ्या बाबांनाच त्यांनी विचारलं नाही आहे समाजाने, तर तू काय करणार आहे, तू काय टिकणार आहे. मी माझ्या आईला आज सांगते, आज जरी ती हयातीत नसेल तरी मी तिला आज सांगते, पहा तुझी पोरगी शेवटपर्यंत या मिशन मध्ये काम करत राहील. आता ती इतकी परिपक्व झालेली आहे, इतकी परिपक्व झालेली आहे की ती मागे वळून बघतही नाही की समाज मला धन्यवाद देईल किंवा माझं कौतुक करेल. माणूस इतका परिपक्व होऊन जाते की एकच धास राहते, मला समाजाला देणं आहे. आणि ते देण्यामध्ये जो आनंद आहे तो बाजारामध्ये विकत मिळू शकत नाही. एवढंच मी या ठिकाणी बोलून आपले 2 शब्द समाप्त करते. जय हिंद, जय जितेंद्र. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.